जर गागाभट्ट काशीहून आलेच नसते तर महाराजांचा राज्याभिषेक झाला नसता का? हा प्रश्न ऐकायला खूप सोपा वाटतो, पण त्याचं खरं उत्तर समजून घेतलं तर राज्याभिषेकाचं खरं महत्व कळेल. कारण अनेकांना वाटतं एवढे मंत्र, एवढे पूजाविधी, एवढे ब्राह्मण यांची गरजच काय होती? अरे, कोर्ट मॅरेज आणि विधिवत लग्न यात फरक असतो ना. दोन्ही ठिकाणी नवरा नवरी तेच असतात, पण समाज मान्यता, परंपरा आणि लोकांच्या भावना यामुळेच लग्न सोहळ्याला वेगळं महत्व प्राप्त होतं. अगदी तसंच महाराजांच्या राज्याभिषेकाचं होतं. महाराज आधीपासूनच पराक्रमी होते. त्यांच्याकडे गड होते, सैन्य होती, सत्ता होती, प्रजा होती. पण राज्याभिषेकाने त्या सत्तेला एक औपचारिक, सार्वभौम आणि मान्यता प्राप्त स्वरूप दिलं. लेखक श्री आळक आळुंके यांचे एक सुंदर निरीक्षण आहे. माणसाच्या कर्तृत्वाला अधिकृतता देण्यासाठी समाजाला काही औपचारिक विधी, संस्कार आणि प्रतीकांची गरज असते. कारण राजाला फक्त राज्य चालवायचं नसतं, तर प्रजेच्या भावना, श्रद्धा आणि मानसिक समाधान यांचाही विचार करावा लागतो. प्रजेला वाटलं पाहिजे हा आमचा विधिवत अभिषिक्त राजा आहे. आणि ही गोष्ट फक्त प्रजेची नव्हती, राजाच्याही भावना असतात. स्वतःच्या आयुष्यभराच्या संघर्षाचं, स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचं एक भव्य आणि आनंदमय रूप जगासमोर यावं असं महाराजांना वाटणं स्वाभाविकच होतं. पण आता मुख्य प्रश्न, गागाभट्टांचं काय? तुम्हाला खरंच वाटतं का गागाभट्ट आणि महाराज राज्याभिषेकाच्या दिवशीच पहिल्यांदा भेटले होते? नाही. मग त्यांची ओळख कधी झाली? गागाभट्टांना नेमकं का बोलावलं गेलं? आणि काशीतील त्या विद्वानांचा राज्याभिषेकात नेमका काय वाटा होता? याचं उत्तर पुढच्या भागात.